कारण तुम्ही जे वोट पर्सेंटेज दाखवताय त्याच्यामध्ये फार काही ड्रास्टिक डिफरन्स पाहायला मिळत नाहीये, अगदीच छोटासा डिफरन्स येतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने असेंब्ली वाईज त्याचं अनालिसिस केलेलं होतं त्याच्यामध्ये महाविकास आघाडी जवळपास 159 सीट्सवर लीडिंग होती आणि तेच महायुती ही 127 सीट्सवर लीडिंग होती. सो आता पण वोट पर्सेंटेजमध्ये फारसा डिफरन्स नसल्यामुळे विधानसभेला सुद्धा आता अशी स्थिती असू शकते असं तुम्हाला वाटतं का की महायुती ही 120 ते 130 मध्ये राहील आणि महाविकास आघाडी 150च्या घरात जाईल? असू शकते या स्थितीमध्ये, म्हणजे 150 पैकी वरती महाविकास आघाडी पण जाऊ शकते. आणि तेच मी सांगतो की जे जे रिजनल व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये ही पण विचित्र स्थिती असू शकते की महाराष्ट्रामध्ये भाजप नंबर 1 पार्टी हा वोट शेअरचा प्रामाणिकतेने म्हणजे नंबर 1 पार्टी असू शकते, पण सीट शेअरमध्ये काँग्रेस नंबर 1 पार्टी पण होऊ शकते. ते ही विचित्र परिस्थिती का की काँग्रेस वर्सेस बीजेपी हे दोन रिजनमध्ये होणार आणि सगळी जितकी पार्टी आहे त्यांचा जे आहे ते मुंबई, कोकण, उत्तरी महाराष्ट्र, पश्चिमी महाराष्ट्र त्याच्यामध्ये असू शकते आणि फक्त काँग्रेस वर्सेस बीजेपी विदर्भ आणि मराठवाडामध्ये असू शकते. ही स्थिती आली तर बीजेपी पॅन महाराष्ट्रामध्ये लार्जेस्ट वोट शेअरची पार्टी बनू शकते, पण काँग्रेस पॅन महाराष्ट्रामध्ये लार्जेस्ट सीट शेअरची पार्टी. ही विचित्र आहे. कबीरसी भाषामध्ये उलटबासी त्याला म्हणतात. कबीर दास म्हणत होते बरसे कंबल भीगे पाणी, तर तशी उलटबाशी सारखी अशी स्थिती असू शकते महाराष्ट्रामध्ये.